नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींची ऑगस्ट महिन्याची तिसरी यादी जाहीर। लगेच तुमचे नाव चेक करा। महाराष्ट्र राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये एक महत्वाकांक्षी योजना राबवली आहे, ज्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे नाव दिले आहे। या कल्याणकारी उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना दरमहा आर्थिक मदत पुरवणे हे आहे। सध्या या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते। सरकारने भविष्यात ही रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे। या योजनेमुळे राज्यातील महिलांचे आर्थिक सशक्तीकरण होण्यास मदत मिळत आहे। महिलांचे जीवनमान सुधारणे, त्यांच्या पोषणाची काळजी घेणे आणि आरोग्य सुविधा सुधारणे ही या योजनेची प्राथमिक उद्दिष्ट आहेत। तिसऱ्या यादीचा शुभारंभ आणि नवीन संधी। ऑगस्ट महिन्यात सरकारने या योजनेची तिसरी लाभार्थी यादी जाहीर केली आहे, जी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या नवीन यादीमध्ये अनेक नव्या पात्र महिलांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे। विशेष म्हणजे ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज केला नव्हता किंवा कोणत्या तरी कारणाने त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले होते, त्यांना आता पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळाली आहे। सरकारने दुसऱ्या टप्प्यात मिळालेले अर्ज बारकाईने तपासून हे निर्णय घेतले आहेत। योजनेच्या नियमांमध्ये झालेले बदल, विशेषतः वयाच्या मर्यादेत झालेल्या सुधारणा, यामुळे अधिक महिला आता पात्र ठरल्या आहेत। या नव्या यादीमुळे हजारो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे। योजनेचे पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया। या कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत। प्रथम, अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे आणि ती महिला कोणत्याही सरकारी नोकरीत नसावी। अर्ज करण्याचे अनेक माध्यम उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ऑनलाईन पोर्टल, मोबाईल ॲप किंवा ऑफलाईन पद्धती समाविष्ट आहे। स्थानिक अंगणवाडी केंद्र, सेवा सेतू केंद्र किंवा इतर सरकारी कार्यालयांमार्फत देखील अर्ज करता येतो। सरकारने या योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी कठोर पडताळणी यंत्रणा स्थापन केली आहे। काही अनियमितता आढळून आल्यावर संबंधित व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्याचे धोरण राबवण्यात येत आहे। नाव यादीत आहे का, हे कसे तपासावे? तुमचे नाव नव्या यादीत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एक सोपी ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध आहे। सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि अंतिम यादी किंवा अर्ज आणि पेमेंट स्थिती या विकल्पावर क्लिक करा। त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा आणि OTP सत्यापन पूर्ण करावे। पुढील पायरीत तुमच्या जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे किंवा वॉर्डचे नाव निवडावे। याच्यानंतर तुम्हाला पात्र लाभार्थींची संपूर्ण यादी दिसेल। या यादीत तुमचे नाव असल्यास याचा अर्थ तुमचा अर्ज मंजूर झाला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। यादी तपासण्याची ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि कोणत्याही वेळी घरबसल्या करता येते। आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आवश्यक तयारी। योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आणि ते सक्रिय स्थितीत असणे। जर बँक खाते आधारशी जोडलेले नसेल तर पैसे ट्रान्सफर होण्यात अडचण येऊ शकते। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे KYC प्रक्रिया पूर्ण करणे, जी योजनेचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य आहे।
बँकिंग तपशिलांमध्ये कोणताही बदल झाल्यास त्याची नोंद लवकरात लवकर अपडेट करावी. कोणत्याही समस्येच्या स्थितीत योजनेच्या हेल्पलाईन नंबर 181 वर संपर्क साधून मार्गदर्शन घेता येते. डॉक्युमेंटची प्रत ठेवणे आणि अर्जाची पावती सुरक्षित ठेवणे देखील उपयुक्त आहे. योजनेचा समाजावरील परिणाम आणि भविष्यातील दिशा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या जीवनात व्यापक बदल घडवून आणत आहे. या आर्थिक सहाय्यामुळे महिलांना दैनंदिन गरजा भागवण्यास मदत मिळत आहे आणि त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक ताण कमी होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. पोषणाच्या दृष्टीने, आरोग्य सेवांच्या बाबतीत आणि मुलांच्या शिक्षणासाठी या पैशांचा उपयोग होत आहे. सरकारची भविष्यातील मासिक सहाय्य 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा या योजनेच्या दूरगामी परिणामांची दाखला देते. या योजनेमुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना वाढत आहे आणि त्यांना आर्थिक निर्णय घेण्यात अधिक स्वातंत्र्य मिळत आहे. सरकारने योजनेत पारदर्शकता राखण्यावर भर दिला आहे आणि अनियमितता टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबवत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तिसरी यादी जाहीर झाल्यामुळे हजारो नवीन महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची संधी मिळाली आहे. या योजनेतून राज्य सरकारची महिला कल्याणाविषयी गंभीरता दिसून येते. ज्या महिलांनी अजून अर्ज केला नाही किंवा यापूर्वी त्यांचे अर्ज नाकारले गेले होते, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याचा विचार करावा. योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर नियमित भेट देत राहणे आणि आवश्यक कागदपत्रे अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे. हा उपक्रम महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि अधिकाधिक पात्र महिलांनी याचा लाभ घ्यावा. या योजनेमुळे राज्यातील महिलांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे आणि समाजात त्यांची भूमिका अधिक मजबूत होत आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.